नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे पानवळ आणि निवसर याचा जो टनेल आहे तिथे आहे मी आता सध्या. पाहूयात आता ट्रेन येते काय. एक मगापासून 15 मिनटं झाली आहेत इथे बघतो आहे ट्रेनची वाट. पण इथे दिसतो आहे रेड सिग्नल. पाठी तुम्हाला दिसतो आहे का माहिती नाही, पण रेड सिग्नल आहे त्या साईडला पाठी. आणि कदाचित बघूया आता ट्रेन येते का. आलीच तर तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल ट्रेनचा. तर पाहूयात ट्रेन येते का. ती आता समोरून जी तुम्हाला जी लाईट दिसते आहे ती कदाचित ही दिवा सावंतवाडी असू शकते. आणि तो जो टनेल आहे तो दिसतो आहे की नाही माहिती नाही, तो पानवळचा टनेल आहे. आणि माझ्या त्या अपोजिट साईडला आहे तो निवसर. ही आलेली आहे फायनली गाडी, पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो, कदाचित ही कुठली ट्रेन असेल तुम्ही सांगू शकता. ही कुठली आहे. दिवा सावंतवाडी. तर मित्रांनो, ती बघितली तुम्ही जी ट्रेन गेली ती आहे दिवा सावंतवाडी. आणि तो जो दिसतोय तो बघा, तो दिसतोय तो निवसरचा टनेल. दुरांतो ट्रेन असेल ही. तुम्ही पाहू शकता ही दुरांतो येते पाठीमागे. आणि इथे काय ते झालेलं आहे बघा, हे काम करतायत. म्हणजे दुरांतो माझ्या पाठीमागे दुरांतो. पाहू शकता मित्रांनो, ही आहे दुरांतो. ही चालली या साईडला रत्नागिरीला चालली आहे. आणि ही मागून ही गोव्यावरून आली आहे. ही गोव्यावरून आली आहे, ही रत्नागिरीला चालली आहे, म्हणजे मुंबईच्या दिशेला चालली दुरांतो. पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे रत्नागिरीतील सोमेश्वरला जाताना पाठीमागे बघू शकता हा जो तलाव आहे एक प्रकारचा असं स्विमिंग पूल आहे, जे गावातल्या लोकांनी म्हणजे हे फ्रीमध्ये कोणी येऊ शकतं, इथे आंघोळ करू शकतो या तलावामध्ये. आणि स्वच्छ असं पाणी बघा, निळसर असं पाणी, स्वच्छ असं पाणी. आणि कोणी या आणि आंघोळ करा, पण एकच आहे की हे तलाव म्हणजे स्वच्छ ठेवा. एकही पैसे इथे घेतले जात नाही या तलावात. पाहू शकता. रत्नागिरीपासून किती किलोमीटर आहे हे? 7 किलोमीटरवर आहे. रत्नागिरीपासून 7 किलोमीटर सोमेश्वर गाव आहे. तर बघू शकता हे तलाव. तर नमस्कार मित्रांनो, फायनली मी पोचलो आहे रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी भाटे येथे. तर मी आता सध्या आहे दिलीप नागवेकर सर यांच्या घरी आलेलो आहे. तर सरांनी मला हे पुस्तक दिलेलं आहे, नारळ लागवडीचे पंचसूत्र, समस्या आणि उपाय. आणि बघूया, हे सरांनी हे भेट दिलेलं आहे. त्याच्याकडे आलो, चहा पाणी केली आणि आता इथून निघण्याची वेळ झालेली आहे. तर सर तिथे उभे आहेत. सर बाय बाय बाय. तर फायनली सर बाय करा, बाय बाय बाय. चला तर आता आपण निघूयात पुढच्या प्रवासाला. चला.